गरजच नाही मम्मीला ना मला आहे बाबा ब्लशची गरज. ब्लश लावला जातो इथे. हा तुम्ही पप्पा किती पप्पा मम्मी जास्त बघ ना माझ्यासोबत झालंय पॅन्ट बघा गाडी खाली झालं तू फोन करतो. आमचं काही नाही, तुम्ही लोक उशीर करताय. पापा पाहिलं का ढकलू राहिले. चिनू आहे बघा आमचं. चिनू दाखवली सगळ्यांना. मी आता जॅकेट घातले कारण की बाहेर थंडी असू शकते. मला थंडी खूप जास्त वाजते. तेव्हा घ्यायचं हे जॅकेट घालायची एक गरज आहे का? किती ओल्ड फॅशन वाटत राहील. ठीक आहे, मला बरं वाटतंय. आणि ह्याच्यामुळे ना मी असं टॉप नाही घेतला. तो नाही का मी असं फक्त वरच्या नॉटचा होता. माझ्यामुळे का नाही घेतलास तू? माझं नव्हतं. त्याचा काय संबंध आहे? चिनू बघू. हाय चिनू. काय चिनू कुठे गेलं? चिनू. आता आम्ही चाललोय सिटी टूर करायला. दुबई सिटी टूर. काय कशासाठी? का बरं का बरं गुदगुली खाली खाली असं होतं. आता म्हणजे पहिला काय स्पॉट आहे? पहिला आपण आता म्युझियम बघून जाणार आहे. म्युझियम ऑफ फ्युचर. दुबई यार भारीच आहे पण म्हणजे तुम्ही याचे बिल्डिंग्स बघा काय काय उंच बिल्डिंग दिसते का? दिसते इथून एकदम डोक्यात दिसते का? तशी नाही दिसते, डोळ्याने दिसते. पण आज आम्ही बघणार आहे. आपण बघणार आहे आज, त्यामुळे ठीक आहे. खूप छान वाटतंय पण बघा ना यार. तुम्हाला जर खरंच फिरायची आवड असेल तर या तुम्ही. इथे सगळे बघा आपले दुबईतलं सगळ्यात मोठं मॉस्क बंगलोज वगैरे आहे शाहरुख खान सलमान खानचे. आणि हे सर्वात मोठं मॉस्क आहे. Etihad Museum no have anything. Nothing else? Only have a paperwork. Okay. You have to see they're making an ओके. agreement. आपल्या ते विधानसभा ते मंत्रालय काइंड ऑफ. आम्ही आलो आहे आर्ट गॅलरीमध्ये. इथे असं सांगतात की रॉयल फॅमिली कसे राहतात वगैरे. हां इथे जायचंय. रॉयल फॅमिलीचं त्यांचं नेचर किंवा आतमध्ये त्यांचे इंटेरियर वगैरे सगळं इथे सांगतात. लॅम्बोर्गिनी सगळे भारी भारी गाड्या राव इथे. रोल्स रॉयल, लॅम्बोर्गिनी, फरारी सगळं भारी भारी गाड्या. गाड्या बघा. हो बघा नुसत्या भारी भारी गाड्या. गेली बघा ती ग्रीन कलरची चालली सगळ्या लॅम्बोर्गिनी. भारी भारी गाड्या. भारी भारी वा 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 वा. एकदम दुबई यांची आमचा डान्स सुरू आहे. Berry Island and Maldives. So they will be completed in 2027. मालदीव सारखं करायला लागले तिकडे आयलँड. 2 वर्षानंतर हे सुरू होणार आहे सगळं. तिथं काहीतरी विषय चालू आहे. चिनूला काहीच आयडिया नाही आणि चिनू आपलं उगाच असतंय. काय कळलं तुला लाडो? तुला काय कळलं? चिनू फिरायला म्हटलं ना एवढी खुश असते ना चिनू. अरे कधी बघ चिनू एवढं खुश असतं. चिनूचा आग ड्रेस हा मी घेतलाय हॉपस्कॉच वरनं. अरे बापरे. मसाज कर पावडरला क्रीम टिक्की लावायची. बाय बर टिक्की. जुमेरा बीच कुठे? येस फोटोशूट आतमध्ये एंट्री नाही, बाहेर फोटोशूट म्हणलं व्हिडिओ नाही म्हणे फक्त फोटो. काय लॉजिक आहे मम्मी? ओके आम्ही चाललो जुमेरा बीचला. बाहेरून फक्त बघायचं आतमध्ये आपल्याला एंट्री नाही. इंदर ज्या बिल्डिंग आपण नुसत्या फोटोज मध्ये वगैरे बघत होतो त्या आता एकदम लाईव्ह भारी एक्सपिरियन्स. म्हणजे असं जे मी फोटोज मध्ये बघत होते की हे असं असते बुर्ज खलिफा ही अशी जुमेरावरचं ते प्लॅन्ड सिटी आहे. आणि प्रत्येक बिल्डिंगचे आर्किटेक्चर्स वगैरे एवढे म्हणजे खास आहेत, युनिक आहे. हां राईट. आणि ते कार्ड्सचा तर विचारू कसे
पाण्यासारखे असे पडले त्याचे ते लंबेरगिनी म्हणा Lamborghini, Ferrari, अशा म्हणजे अशा नुसते लोकल फिरल्यासारखे फिरतायत. आणि आपली तर अरे क्वचित दिसतं ते तसं नुसतं दिसतं ते खराब पण झालेलं आहे खरंच. हा You see the number of that 612 612 car? The number is more expensive than that car सिरियसली हो, रेंज रोवर आहे ती. 612 वाय रेंज रोवर आहे. because here you can understand by any which country or which person they are sitting inside the car. You have to understand by his number plate. Yes, that For we have example, number. yeah. Yeah. For example, total number plate digit it's 5. हाँ. It means 5 digit. It means they are outsider. Means वो किसी और country को belong करेगा. ओके ओके Then 4 numbers होगा, 4 digits होगा, तो वो यहाँ का local होगा. Okay, हाँ. 3 digits होगा, तो वो रॉयल फैमिली मेंबर होगा. Okay, हाँ. 2 digits होएगा, तो वो रॉयल फैमिली वाला बंदा होएगा. Extreme. तो 1 digit होगा, तो वो किंग होगा. King. Just came to know that the number 7 number Which plate. means जब आप 1 King number bought it for 50, how many 55 crore or something. या जब आप 1 number 2 number देखो तो मस्ती नहीं करो उनके साथ. अदरवाइज वो आपको फिर हमेशा मस्ती करेगा. और आप याद रखें. अँड व्हॉट अबाउट 3 डिजिट नंबर देन 3 digit को कभी-कभी छेड़ता है मैं. See, now we are here. Look at the left. हे बघ तेडे. हे थांबा ना. हे बघा जाऊ शकत नाही आपण. उतरले हात धर. किती मस्त आहे ए, चला चला तिकडे जाऊन फोटो काढू. चला. हो. बिलकुल गरमी नाही होती ते गार वारे येते छान तिकडे गाड्यांचे नंबर प्लेट कसं आपण फॅन्सी नंबर हा. वगैरे घेऊ शकतो. ही बिल्डिंग मी अशी फोटोज मध्ये बघत होते आज ही बिल्डिंग मी प्रत्यक्षात बघतीये तो एक्सपिरियन्स एक भारी आहे हे बघा सिंगल डिजिट नंबर असेल. किती हे वाली बिल्डिंग आपण नेहमी बघायचो हे पुढची वाली हे असं मस्त छानसा समुद्र वा 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 मला वाटते माझे जे शूज आहे खराब होणार लेट्स असू द्या पहिलं असं बीच बघितलं मी तिथं थंडावा आहे चिनू कुठे तू ए बुआ अरे बुआ कुठे 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 अरे बुआ हॅपी तू हॅपी चिनू दुबईला आलीस तू दुबईला आलीस तू एवढं छोटं छोटं पाणी मज्जा आहे बाबा चिनूची तर ओ पाहिलं खात्याची घडी घातली मज्जा आहे चिनूची चिनू अगं काय पोरलं पोरीच्या फोटोसाठी ती बघा इथे बरंच एक पॅलेस थोडंफार असणार आहे एक दोन आणि हे मजले. अंडरग्राऊंड आहे म्हणजे जेव्हा गरम असतं ना उन्हाळा जेव्हा असतो हे Summer सगळेजण खाली म्हणजे खाली बांधलंय ते अंडरग्राऊंड आहे यार भारी लॉजिक आहे यार सगळ्या सुख सुविधा करून घेतल्या रावांनी प्लॅनिंग बघा ना. सिटी प्लॅनिंग. मग काय यार ओके That is our next prince. नेक्स्ट Yeah, next prince. प्रिन्स. ओके काय काय स्वीटी नेक्स्ट प्रिन्स और किंग King. या नेक्स्ट किंग किंगचं हे पॅलेस पॅलेस आहे काय आहे कोण आहे शेख अहमद Hamdan. हमदान. Sheikh Hamdan bin Rashid Al Maktoum. that's- प्रिन्स असणार आहे ना त्याचं हे Down your left hand side, you see that is Dubai Crown. ओके ट्राम अरे हा हे ते बघ स्वामी हा समुद्र हा जो टनल आहे तो समुद्राच्या आतमध्ये आहे म्हणजे मला वाटतं ट्रान्सपरंट असं पण ट्रान्सपरंट नाही पण समुद्राच्या आतमध्ये आहे. किती And that is our open sea from your right hand side. वाव, काय गं? यहाँ पे only तुम्हारे resorts are very good for a shooting or something. छान वाटते ना ग्रीनरी मध्ये ते बघ ना फोटो काढले किती छान येतोय हा ते ग्राफिक्स सांग ना काय आहे This is Atlantis palm. ओ वाव हे होते किती वाव अटलांटिक हॉटेल आहे हे
रॉयल अटलांटिस. ते बघ ते दुबई येस 18 कॅरेट गोल्डच आहे ना. 18 कॅरेट गोल्डने बनलेली आहे. काय यार लोक नो काय दुबईला काय नाही. सूर्याला नमस्कार, इकडे चंद्राला नमस्कार. यांचा चंद्र म्हणजे रात्रीचा चंद्र म्हणतात ते. आम्ही आता आलोय जेवायला. 2:30 वाजले आणि तसं डिस्कशन चालू आहे की आपण थर्सडेला आम्ही नॉनव्हेज खात नाही, ते सगळं चालते असं तसं नॉनव्हेज खायचं की नाही हे चाललंय ते डिस्कशन. अरे कोणी सांगत नाही आज कुठला दिवस काही कळतच नाही ऍक्च्युली आम्हाला. चला आपण चालू आता जेवायला. दुबईत ऍक्च्युली खूप गार वाटतं, पण बरं आहे ना, पण गार वाटतंय. तर गरमी झाली असते तर खूपच प्रॉब्लेम झाला असता. म्हणजे मला तर गरमी बिलकुलच सहन होत नाही. आणि हे आहे इंडियन रेस्टॉरंट आणि व्हेज रेस्टॉरंट आहे. बस तिचा अवतार कसं झालाय, पण तेल लावायला पाहिजे. नाही कधी तेल लावलं की ते एकदम वेगळं दिसत. वाव चिनू, छान 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 चिनू ना. नाही काही नाही पडलं. मला वाटतं ते क्लोरीनच्या पाण्यामुळेच आपला चेहरा जरा डल झालाय. तुझा पण झालाय, माझा पण आज डल झालाय. ते क्लोरीनचं पाणी भरपूर आहे ना इथे बाथरूमला वगैरे क्लोरीनचं पाणी वापरतात. बघू तुझा असं दिसतंय का थोडा जसं नाही का स्विमिंग केल्यासारखं चेहरा झालाय, जरा काळा पडलाय. आम्ही आता इथे आलोय इंडियन रेस्टॉरंट मध्ये जेवायला. थाली, व्हेज थाली. आम्ही आता जस्ट जेवण करून आलो आणि जेवण मस्त होतं, छान होतं. आहे ना, मस्त होतं ना जेवण. असं खूप दिवसांनी असं व्हेज काहीतरी इंडियन असं खाल्ल्यासारखं वाटलं. एवढ्या रोट्या खाल्ल्या मलाच माहिती. आणि एवढं खाल्लं चालता आहे ना मला. टाक बटर मिल्क. हा मला पण ते आवडलं. गुलाबजाम एकच होतं, मी 2 खाल्ले. थाली होती म्हणजे ती, आणि पण छान होतं, टेस्ट मस्त होती. म्हणजे कधी कधी असं वाटतं ना एकदम चिनू पण आहे ना जेवणात. चिनू आमचं चिनू पण मी गुलाबजाम पण खावायचं. चिनू आमचं चिनू आहे. आणि त्यात तर माझ्या लग्नाच्या गोष्टी चालू होत्या की लग्नात काय झालं होतं. अरेंज मॅरेज आमचं दोघांचं आहे, तर मग त्या गोष्टी चालू होत्या की कसं काय झालं होतं, कसं काय झालं होतं. काय पण ही 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 काढती सगळं. ही मला हात मारते असं कोणतं बाई तुम्ही डान्स बघा. आता आपण कुठे चाललोय? फ्रेमला ना, दुबई फ्रेम. जेवले का? आता आम्ही चाललोय दुबई फ्रेमला. तिकीट दिलंय ना त्यानं, 8 तिकीट आहे आपले, दिलेत त्यानं. आम्ही आता आलाय दुबई फ्रेमला. आणि याची खासियत हे आहे की जे आउटसाईड जे स्ट्रक्चर आहे ते 18 कॅरेट गोल्डनी बनवलं आहे. आता तुम्ही विचार करू शकता एवढं मोठं आहे, 18 कॅरेट गोल्डचं सगळं आहे. चला काय म्हणजे यार भारीच की. आपण थोडा एवढा डायमंडला वापरतो 3-4 ग्रॅम. एवढं मोठं बनवायचं, ते पण 18 कॅरेट गोल्ड. 18 कॅरेट गोल्डचे. ट्रायपॉड पण असेल की ट्रायपॉड पण असेल ना, तरी त्याला ते गोल्ड लावत असेल. मी तर म्हणते किलो काय, केवढं किलो असेल ते. बापरे, एवढा म्हणजे तरी स्वामीशी चॉकलेट वर चाललंय. तिने सांगितलं काहीतरी तिला. काय ना, चाल. हे बघा, चल इंदिरा. काय करते हा, मला बघत स्वतः एकटी सेल्फी काढताय का. इकडून चल 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 लवकर. ती बघ वास पण वेगळाच येतोय इथं. हो, वेगळाच परफ्यूमचा वास येतोय. आम्ही निघालो आहे आता दुबई फ्रेमचं इनसाइड आतमध्ये बघायला. लाईक आतमध्ये बघा असं आहे जरा. हे काय, हे बघा ना काय रिफ्रेशमेंट. ओ
ओके. हे आहे हिस्ट्री ऑफ दुबई. कशी पहिले बघा साधं सगळं होतं, एकदम सिंपल सगळं. चल चलो. हे काय मी म्हटलं काय झालंय. ओके हां सगळं स्क्रीनमध्ये दाखवलंय. हे अशी जुने घर आहे ना, लाईक अशी त्यांची घरं होती पहिले. वाटतं का तरी अशी घरं होती. आता आपण या लिफ्टनी जाणार आहोत वरती. आता मला हाईट ॲक्च्युली नाही माहिती एक्झॅक्ट किती हाईट वरती आपल्याला जायचं आहे, पण आपल्याला लिफ्टनी वरती जायचं आहे. ओके लेट्स गो. पण दाखवते लिफ्ट. ओके ओ नाही कोणच येत नाही आतमध्ये स्पीड तेवढं. ही दुबई फ्रेमचं काय आहे, ही ओल्ड दुबई आहे आणि तिकडं तुम्हाला त्या साईडला दिसेल न्यू दुबई. त्यामुळेच एकदम सेंटरला ही दुबई फ्रेम बनवलेली आहे. किती भारी वाटतंय पण यार वरतून. आणि या साईडला तुम्हाला दिसेल इथे किंग ऑफ द दुबई त्यांचा फोटो आणि ही आहे न्यू दुबई. हे बघा बुर्ज खलिफा. सगळं मोठे मोठे कन्स्ट्रक्शन. किती डिफरन्स दिसतोय ना इकडे आणि त्या साईडला आणि ह्या साईडला. आता एवढं जाम थकलोय मी. जी हिल्सची चप्पल बघा माझी चप्पल. मी सगळ्या चप्पल बरोबर मला इतकी थकली होती मी ऍक्च्युली. चप्पल हिल्स मला चालत नाही. काय केलं मी काय केलं होतं की म्हणजे काही काही ठिकाणी हिल्स घालायचे, कारण की हिल्स मला नाही आवडत. मला सुद्धा आवडत पण सांगितलं होतं मला हिल्स जास्त चालत मला नाही. पण चालत नाही. फ्लॅट मी आणली, हिने फ्लॅट मी आणली. मला इतकं बरं वाटतंय. काल इतकं कॉमेडी आणली चप्पल, पण इतकं बरं वाटतं ही चप्पल घालून. आम्ही आता आलोय ग्लोबल व्हिलेजला. जसपर ते ड्रायव्हर म्हटलंय की खूप भुलभुले आहे. बघू काय त्यामध्ये सगळे म्हणजे इकडं तिकडंच जातं, त्यामुळे खूप सोबत सगळे राहा. हां मला पण असं डिस्नीलँड सारखं थोडंसं आलं. रिलॅक्स मध्ये नसतं किती छान वाटतंय बघ ना. कलर चेंज होतोय. वेगळंच यांचं आहे बघ ना, वेगळंच आहे. इथे सगळे बघा हे अमेरिका. दिस इज नेपाल की चायना. सगळी कंट्रीज मला नाही माहिती, म्हणजे कुठले कुठले असू शकते. मी तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन तर नाही देऊ शकत, पण असं पद्धतीचं आहे. आता नेपाळ आहे, तो चायना आहे, म्हणून म्हटलं मला सगळ्या कंट्रीज मी तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत. चायना घुसायचं का स्वस्तामध्ये? चायना स्वस्तामध्ये, चायनामध्ये आणि इथे चायना आहे. घुसायचं कोणी स्वस्तामध्ये असेल. मला वाटतं कसली तरी स्वीट इथं बनते. मला पहिले वाटतं गुलाबजामाचं, पण हे गुलाबजाम नाही आहे, डिफरंट स्वीट काहीतरी आहे. लाइटिंग्स वगैरे दिसत आहे. हे बघा इकडे पण किती सुंदर दिसते. काही हनी आहे. लेट्स सी. गुलकंद चांगलं आहे. चांगलं, पण गुलकंद लागू लागले. नाही ते बॅग्स आहे ग, गुलकंद आहे. काय प्राइस आहे? खायला दिलं फक्त खाल्लं, विचारलं नाही. पण ते घेऊन जायचं म्हणजे खराबच होणार की. फायनली इंडिया चाट बाजार इंडिया भेटला. चहा. सगळे खुश झाले इंडियाचं बघून. बापरे सगळेजण खुश झाले. येस. चहा कुठे? अच्छा 10 रुपयाला. ओके 10 रुपयाला नाही, तो 250 रुपयाला आहे. सॅफ्रॉन. वा वा वा. 250 रुपयाला चहा येते, म्हणजे 10 रुपये इंडियन प्राइस लावली त्यांनी नुसती.